जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. संत नगरीत राष्ट्रपतींचे आगमन. गण गण गणांत बोतेच्या जयघोषात गजानन महाराजांचे दर्शन. शेगाव, बुलढाणा. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुधवारी 25 फेब्रुवारी विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेगाव येथे भेट देऊन श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. संत नगरीत राष्ट्रपतींचे आगमन होताच संपूर्ण परिसर गण गण गणांत बोतेच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दर्शनानंतर त्यांनी राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याचे भव्य उद्घाटन केले. राष्ट्रपतींचे सकाळी विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी विमानतळ आणि शेगाव मंदिर परिसरात त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित होते. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने विश्वस्थांनी राष्ट्रपतींचा शाल, श्रीफळ आणि महाराजांची मूर्ती देऊन सन्मान केला. वारकरी संप्रदायाने टाळ मृदंगाच्या गजरात त्यांचे पारंपरिक स्वागत केले. राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना राष्ट्रपती मुर्मू यांनी भारतीय उपचार पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, भारत ही आयुर्वेदाची जननी आहे. ऋषीमुनींनी दिलेली ही आरोग्य संपदा आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येकाने केवळ आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचा अंगीकार करावा. शेगाव संस्थांची स्वच्छता, शिस्त आणि सेवाभाव संपूर्ण देशासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर द्यावा, जेणेकरून आर्थिक प्रगतीसोबतच आरोग्यही जपले जाईल. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या पारंपरिक घरगुती उपचारांना विज्ञानाची जोड देऊन स्वतःचे आरोग्य जपावे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त शेगाव शहरात 5 थरांचे सुरक्षा कवच तैनात करण्यात आले होते. सुमारे 3000 पोलीस कर्मचारी, SRPFच्या तुकड्या आणि बॉम्ब शोधक नाशक पथकांद्वारे बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. दौऱ्याच्या काळात काही तास भाविकांसाठी दर्शन रांगा नियंत्रित करण्यात आल्या होत्या. मात्र राष्ट्रपतींच्या निर्गमनानंतर दर्शन पुन्हा सुरळीत सुरू झाले. या दौऱ्यामुळे शेगावच्या धार्मिक महत्त्वासोबतच आता आरोग्य पर्यटनाच्या नकाशावरही या शहराचे नाव ठळकपणे उमटले आहे.